नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या YouTube चॅनलवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत आयडियम्स अँड फ्रेजेस. इंग्लिशच्या जर आपण सब्जेक्टमध्ये बघितलं तर IBPS क्लर्क, IBPS PO, RRB क्लर्क, RRB PO, SBI क्लर्क, SBI PO यासारख्या IBPSच्या ज्या काही एक्झाम्स होतात तर त्याच्यामध्ये आयडियम आणि फ्रेजेस हे 2 ते 3 मार्क तुम्हाला हमखास मिळून देणारा क्वेश्चन आहे. तर आयडियम आणि फ्रेजेस म्हणजे नक्की काय? तर आपण मराठीमध्ये बघितलं असेल म्हणी आणि वाक्प्रचार ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणी आणि म्हणींचा अर्थ त्यांचा एखाद्या वाक्यात उपयोग केलेला असेल तर त्याच्यासाठी कोणती म्हण आपण वापरू शकतो अशाच प्रकारे आपल्याला क्वेश्चन मराठीमध्ये सुद्धा असतात. तर तशाच प्रकारे जर IBPS मध्ये आपण बघितलं तर आयडियम आणि फ्रेजेस हा एक क्वेश्चन असतो तर त्याचे आपण टाईप बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतो आणि कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात. तर पहिला आहे की डायरेक्टली आपल्याला एखादी आयडियम येऊ शकेल आणि त्याच्याखाली त्याचे ऑप्शन्स मध्ये मीनिंग असू शकतील. मग त्यामध्ये each of the questions given below an idiom or phrase is given in the bold which is then followed by 5 options which they try to decipher its meaning. Choose the option which gives us correct meaning of the phrases. अशा प्रकारे आपल्याला डायरेक्शन्स येऊन क्वेश्चन्स असतील. स्पिल दी बीन्स. आता स्पिल दी बीन्स याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला कोणत्याही सेंटेन्स किंवा कोणत्याही पॅरेग्राफ बेस्ड एखादी आयडियम न येता तर ती ज्या वेळेला आयडियम दिलेली असेल तर स्पिल दी बीन्स याच्यामध्ये काय आहे की बीन्स आहेत त्या स्पिल करायच्या आहेत म्हणजे काहीतरी उघडकीस आणायचं आहे. तर ऑप्शन नुसार आपण जायचं आहे. पहिला आहे ॲज अ लो प्रायोरिटी. स्पिल दी बीन्स आणि ॲज अ लो प्रायोरिटी याच्यामध्ये काही तथ्य लागते का? तर नाही. तर त्यामुळे पहिल्यांदा काहीतरी उघडकीस आणायचं आहे अशा प्रकारचं आपल्याला जर बघायचं झालं तर एव्हरीवन गेट्स अ चान्स इव्हेंच्युअली. प्रत्येकाला समान चान्स मिळेल अशा प्रकारचं काही आहे का? तर नाही. टू टेल पीपल अबाउट समवन सिक्रेट. सिक्रेट आपण बाकीच्यांना सांगायचंय म्हणजे काहीतरी उघडकीस आणायचंय. 90% आपल्याला तथ्य वाटते की हे त्याच्याशी निगडीत असू शकतं पण अजूनही पर्याय आहेत. वन्स इन अ लाईफ टाइम. फक्त एकदाच होऊ शकेल असं काही आहे का स्पिल दी बीन्स? तर नाही. म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा पर्याय जो आहे तो आपल्याला असं वाटत नाही की याच्यामध्ये थोडासा तरी त्याच्याशी जोडून असेल. पण जो तिसरा पर्याय आहे टू टेल पीपल अबाउट समवन सिक्रेट म्हणजे एखाद्याच्या सिक्रेट बद्दल बाकीच्यांना सांगणे आणि स्पिल दी बीन्स याच्यामध्ये तथ्य वाटते. त्यामुळे याचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला समजू शकेल की स्पिल दी बीन्स या म्हणीचा सरळ सरळ अर्थ असा होतो की टू टेल पीपल अबाउट समवन सिक्रेट. अशा प्रकारचे डायरेक्टली क्वेश्चन आणि त्याचं मिनिंग म्हणजे क्वेश्चन मध्ये तुम्हाला आयडियम दिली असेल आणि त्याचं मिनिंग ज्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यामध्ये कोणतीही माहिती दिली जात नाही अशा प्रकारचे क्वेश्चन असू शकतो किंवा आपण पुढे बघूयात. तर अशाच प्रकारचे टू फील ब्ल्यू. टू फील ब्ल्यू म्हणजे इथे काहीतरी फील होत आहे एखाद्या व्यक्तीला तर ते कशा प्रकारचं असू शकेल? टू वर्क हार्ड अँड स्टे अप व्हेरी लेट नाईट म्हणजे हार्ड वर्क करायचं आहे ते पण रात्र रात्र जागून. तर याच्यामध्ये टू फील ब्ल्यू म्हणजे काय असणार आहे? तर काहीतरी फील होत असणार आहे. मग रात्रभर जागून जे काही तुम्ही काम कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फील ब्ल्यू असणार आहे का? तर नाही. अ टू फील व्हेरी सॅड. टू फील व्हेरी सॅड हे जर आपण बघितलं तर थोडंसं आपल्याला वाटते की काहीतरी त्याला फील होतंय. एकतर ते पॉझिटिव्ह असू शकेल किंवा निगेटिव्ह असू शकेल. टू फील व्हेरी सॅड हे निगेटिव्ह मध्ये जातं. टू हॅव फेथ इन अ गॉड हे काही फिलिंग आहे का? टू फेथ इन अ गॉड तर मला वाटत नाही कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या टू कमिट अ ब्लंडर एखादा ब्लंडर कमिट करणं हे पण होऊ शकत नाही. मग टू फील ब्ल्यू आता या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला थोडंसं कठीण होतं जर आपल्याला सेंटेन्स आणि पॅरेग्राफ मध्ये जर आयडियम्स दिली नाही तर. कारण एकतर आपली ही आयडियम्स किंवा जी काही फ्रेज असेल ती आपल्या जर वाचनातून गेली नसेल तर आपल्याला अर्थ लावणं बाकीच्या यांच्यापेक्षा थोडंसं कठीण पडणार. कारण आपल्याला ऍक्च्युअली ते पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचे का निगेटिव्ह मध्ये या गोष्टीची कल्पना आपल्याला सेंटेन्स किंवा पॅरेग्राफ मधून येते जी की डायरेक्टली आपल्याला दिली तर ती होऊ शकत नाही. त्यामुळे या म्हणीचा अर्थ आहे टू फील ब्ल्यू याचा अर्थ टू फील व्हेरी सॅड म्हणजे हा थोडा निगेटिव्ह मध्ये जाणारा आयडियम आहे. तर टू फील व्हेरी सॅड हा टू फील ब्ल्यूचा आन्सर आहे. नेक्स्ट नो स्ट्रिंग्स अटॅच. तिसरा काय आहे? नो स्ट्रिंग्स अटॅच म्हणजे काहीही स्ट्रिंग्स अटॅच न करता म्हणजे कशाच्या तरी शिवाय अशा प्रकारे अर्थ होतोय. मी तुम्हाला अप्रोच का सांगते प्रत्येक क्वेश्चनचा की जर असा डायरेक्टली क्वेश्चन आला तर यामध्ये तुम्ही जर माहित असेल तर नो स्ट्रिंग्स अटॅच किंवा मागचं जसं झालं टू फील ब्ल्यू टू फील व्हेरी सॅड हे तुम्ही डायरेक्टली तिथे
आन्सर करू शकता. पण जर माहित नसेल, माहित नसताना तुम्ही एखाद्या आयडियम्सला किंवा फ्रेजेसला कशा प्रकारे त्या क्वेश्चन्स मध्ये अप्रोच करू शकता, तर तुम्हाला त्या ज्या वेळेला कळेल तर बाकीचे ऑप्शन्स डिलीट करून जो मॅक्झिमम पॉसिबिलिटीचा ऑप्शन आहे तर तो तुम्ही तिथे देऊ शकता. तर नो स्ट्रिंग्स अटॅच म्हणजे काहीतरी अटॅच असल्याशिवाय. अन ॲग्रीमेंट विदाउट कंडिशन्स. इथे आलाय वर्ड विदाउट, वरती होता नो स्ट्रिंग्स अटॅच, काहीही स्ट्रिंग्स अटॅच न करता. इथे आलाय विदाउट कंडिशन्स, तथ्य आहे. तरी पण आपण नेक्स्ट ऑप्शन बघणार आहोत. एन्जॉय डिफरंट अपॉर्च्युनिटीज ॲट अ सिंगल टाइम. वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज एका सिंगल टाइम मध्ये चेक करायच्या आहेत का? तर नाही. टू बी जज ॲज एक्सेप्टेबल. एक्सेप्टेबल असणारं जज करायचं आहे का? नाही. वरीड फॉर फ्रिव्हिलियस थिंग्स. कोणत्या तरी थिंग्स, फ्रिव्हिलियस थिंग्ससाठी आपण वरीड आहोत का? तर नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, अप्रोच असा असला पाहिजे की त्याच्यामधून आपल्याला आन्सर जे आहेत, आन्सरचे जे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला डिलीट करता आले पाहिजे. जसं मी सांगितलं, नो स्ट्रिंग्स अटॅच, याच्यामध्ये अन ॲग्रीमेंट विदाउट कंडिशन्स, कोणत्याही कंडिशन्स शिवाय केलेलं ॲग्रीमेंट हेच तुमचं नो स्ट्रिंग अटॅच असणार आहे. तर डायरेक्टली ज्या वेळेला तुम्हाला असं क्वेश्चन्स येतो आणि त्याचं आन्सर आपल्याला करावं लागतं, तर या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन जे आहेत ते डिलीट करता आले पाहिजे. त्यावेळेला तुम्ही मॅक्झिमम पॉसिबिलिटीचं जे आन्सर आहे त्याकडे पोहोचू शकता. ठीक आहे. याचा आन्सर आहे अन ॲग्रीमेंट विदाउट कंडिशन, दॅट इज नो स्ट्रिंग्स अटॅच आयडियम. नेक्स्ट, अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बश. याच्यामध्ये कंपॅरिझन केले. पहिल्यांदा जे आपण आयडियम किंवा फ्रेज वाचणार आहोत यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे, अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बश. म्हणजे बश मध्ये दोन असण्यापेक्षा अ बर्ड इन द हँड म्हणजे हातामध्ये एक असलेलं चांगलं. म्हणजे याच्यामधून आपल्याला लगेच अर्थ कळतोय, पण त्यातूनही आपल्याला पर्याय चेक करणं गरजेचं आहे. अ वाईडली डिबेटेड इश्यू म्हणजे ज्याच्यामध्ये वादविवाद होऊ शकेल अशा प्रकारचं काही आहे का? तर नाही. कम्प्लिटली रिकवर, काहीतरी कम्प्लिटली रिकवर होतंय का? नाही. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कंपॅरिझन आलं इथे पण, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बश. क्रॅक टू गोल्स इन अ वन चान्स. याच्यामध्ये दोन गोल्स आपण एका चान्स मध्ये क्रॅक करायचे आहेत का? तर हेही काही तथ्य वाटत नाही. तर तिसरा जो पर्याय आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, आपल्याला आयडियम मध्ये सुद्धा कंपॅरिझन दिलेला आहे आणि आन्सर मध्ये आपल्याला डायरेक्टली मीनिंग दिलेला आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. नेक्स्ट, अ डाउटिंग थॉमस. अ डाउटिंग थॉमस. थॉमस जो आहे तो एक कॅरेक्टर घेतलेला आहे की तो एक डाउटिंग शंकाळू पर्सन आहे. तर शंकाळूसाठी काय ऑप्शन्स असू शकतात? अ स्केप्टिकल पर्सन असू शकतं. अ डाईंग इश्यू, कोणत्या तरी डाईंग इश्यू आपण डाउटिंग थॉमस म्हणू शकतोय का? तर नाही. इरिटेटिंग पर्सन, हा डाऊट्स असतील, त्याचे जर क्वेश्चन्स तयार झाले तर क्वेश्चन्स आपल्याला आन्सर करून आपण इरिटेट होऊ शकतो. पण डाउटिंग थॉमस म्हणजे इरिटेटिंग पर्सन असू शकेल का डायरेक्टली? तर नाही. डिप्रेस्ड पर्सन, पर्सन नाही होऊ शकत. अ स्केप्टिकल पर्सन कसं आहे? स्केप्टिकल पर्सन म्हणजे ॲज अ डाऊट आहे, तर डाऊटला आपण एक अल्टरनेट वर्ड स्केप्टिकल वापरू शकतो. तर अ डाउटिंग थॉमस या आयडियमचा अर्थ आहे अ स्केप्टिकल पर्सन. नेक्स्ट, जसं मी सांगितलं, डायरेक्टली आपल्याला आयडियम देतील आणि त्याचा मीनिंग आपल्याला आन्सर्स मध्ये देतील. तशा प्रकारे क्वेश्चन असू शकेल किंवा सेंटेन्स असेल, त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला आयडियम दिली असेल आणि त्याचं जे मीनिंग आहे आपल्याला ऑप्शन्स मधून असणार आहे. तर डायरेक्शन्स काय असू शकतात अशा वेळेला? आयडेंटिफाय वर्ड्स दॅट आर सिमिलर इन मीनिंग टू द फ्रेज इन द बोल्ड. जे आपल्याला बोल्ड केलेलं असणार आहे ती आयडियम किंवा फ्रेज असणार आहे. इफ नन ऑफ द ऑप्शन कन्वेज द करेक्ट मीनिंग, मार्क ई ॲज युअर आन्सर. याच्यापैकी कोणताही अर्थ त्याच्या ते जे सेंटेन्स दिलेलं आहे ते कम्प्लीट करण्यासाठी जर बसत नसेल तर नन ऑफ दीज मध्ये आपण हे आन्सर करू शकतो. द ऑप्शन्स डू नॉट नेसेसरी नीड टू बी ग्रॅमॅटिकली करेक्ट. याच्यामध्ये जो त्याचं मीनिंग दिलेलं आहे ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असेलच असं नाही. आता क्वेश्चन काय बघा. आय एम नॉट कमिंग टू स्नेहाज बर्थडे पार्टी बिकॉज आय फील अंडर द वेदर. मी स्नेहाच्या बर्थडे पार्टीला येऊ शकत नाही कारण की आय फील अंडर द वेदर. म्हणजे मी अंडर द वेदर फील करते त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. तर अंडर द वेदर म्हणजे काय असू शकेल? फील शाय, आपण शाय फील करत असू म्हणून जाऊ शकत नसो का? असू शकतं. फिलिंग गिल्टी, जर आपल्याला गिल्टी वाटत असेल तर आपण जाऊ शकतोय का? फिलिंग ऑकवर्ड असू शकेल का? फिलिंग इल. म्हणजे हे जे ऑप्शन्स आहेत तर एक 10%, 20%, 30% आपल्याला पॉसिबिलिटीज वाटत आहेत की हे असू शकतं. शाईंग पर्सन असतं, त्याच्यामध्ये गिल्टी,
या पद्धतीने असू शकेल. त्यानंतर फीलिंग ऑकवर्ड, ऑकवर्ड पण फील होऊ शकेल. पण त्यातल्या त्यात अंडर दी वेदर हा जर तुम्ही द हिंदी न्यूजपेपर जर वाचत असाल तर बऱ्याच वेळेला अंडर दी वेदर ही फ्रेम किंवा हे जे आयडियम आणि फ्रेज आहेत ते त्यामध्ये वापरलेले तुम्हाला दिसतात. म्हणजे अशी सवय सुद्धा लावा जेणेकरून ज्यावेळेला तुम्ही कोणताही इंग्लिश न्यूजपेपर वाचत असाल तर त्यामध्ये निघणारे जे काही फ्रेजेस आणि आयडियम्स आहेत तर ते वेगळे लिहून काढावे. त्याच्या खाली त्यांचं मीनिंग लिहून काढावं. एक्झाम्पल आपल्याला त्या न्यूजपेपरमध्ये तर असणारच आहे. न्यूजपेपरमध्ये जे सेंटेन्स आहे ते असणारच आहे. पण त्यातल्या त्यात त्या फ्रेजचा अर्थ समजल्यानंतर स्वतः त्याचा एक सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते कायम आपल्या लक्षात राहील आणि सेंटेन्सनुसार जर तुम्ही लक्षात ठेवलं तर त्याचा वेगळा अर्थ लक्षात ठेवण्याची आपल्याला आवश्यकता नाही. तर आय एम नॉट कमिंग टू स्नेहाज बर्थडे पार्टी बिकॉज आय फील अंडर दी वेदर. याचा आन्सर आहे आय फील इल. ऑप्शन नंबर डी. पुढे याच प्रकारचं डायरेक्शन जसं सेंटेन्स मध्ये तुम्हाला त्याचा आयडियम असेल आणि मीनिंग ऑप्शन मध्ये असेल तर उलट सुद्धा असू शकेल. तुमच्या सेंटेन्स मध्ये त्याचे मीनिंग असेल आणि त्या मीनिंगची आयडियम किंवा फ्रेज आपल्याला ऑप्शन मध्ये असू शकेल. द पोलीस डिपार्टमेंट वॉन्ट्स अ लिटिल मोर फ्रीडम ॲट वर्क. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला एक लिटिल मोर थोडंसं जास्त फ्रीडम हवं आहे. मग फ्रीडमसाठी काय आयडियम असू शकेल तर रॅम्पस रूम. त्यांना गोंधळ करण्यासाठी रूम लागणारे आहे का? नाही. इंजिन रूम नो. एल्बो रूम असू शकेल. रबर रूम, गॅब रूम. तर एल्बो रूम ह्यासारखे जे वर्ड्स आहेत फ्रीडमला आपण काय म्हणू शकतो? एल्बो रूम. तर ह्यासारखे जे वर्ड्स आहेत ते जर आपल्या वाचनातून जात असतील तर ते नक्की बाजूला लिहून काढा. म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्याला आयडियम आणि फ्रेज येतील ते आपल्याला डायरेक्टली आन्सर करता येतील आणि बाकीचे ऑप्शन सुद्धा तेवढ्याच आपल्याला पॉसिबिलिटीने डिलीट करता येतील. तर याचा आन्सर आहे एल्बो रूम. ऑप्शन नंबर सी. अ पोलीस डिपार्टमेंट वॉन्ट्स अ लिटिल मोर फ्रीडम ॲट वर्क. फ्रीडमचा आहे. फ्रीडमसाठी काय वापरू शकतो आपण? एल्बो रूम. ठीक आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला फक्त 3 प्रकार सांगितले. तर 3 प्रकारामध्ये काय आहे की ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली आयडियम आणि फ्रेज दिली असेल त्याचं मीनिंग एकतर सेंटेन्स असेल सेंटेन्समध्ये आयडियम आणि ऑप्शनमध्ये मीनिंग. या उलट सेंटेन्समध्ये मीनिंग आणि त्याची जी आयडियम किंवा फ्रेज आहे ती ऑप्शनमध्ये असेल. तर ह्या ज्या एक 8 ते 10 झाल्या त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जवळपास 60 आयडियम आणि फ्रेजेस आपण एक PDF स्वरूपात आपल्या सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करते जेणेकरून तुम्हाला ते जे आहेत आयडियम ते जर सारखे तुमच्या डोळ्याखालून गेले त्याच्यासोबत म्हणजे त्याचं जे आयडियम आणि त्याचं मीनिंग त्याच्यासोबत एक एक्झाम्पल सुद्धा मी तयार करून दिलेलं आहे जेणेकरून त्या एक्झाम्पलनुसार तुम्ही स्वतःचं एक्झाम्पल जर तयार केलं तर ते कायम तुमच्या लक्षात राहणारे आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.